राधे राधे. तर सकाळी आज लवकरच उठली होती, 4:30लाच उठली होती. आता तुम्ही सुद्धा म्हणता 4:30ला असं काय काम होतं की तुला 4:30ला उठावं लागलं? कारण मला जायचं होतं माहेरी. सकाळी म्हणून मस्त आंघोळ वगैरे केली, बालकृष्णांना सुद्धा पाणी गरम केलं, इकडे लगेच बालकृष्णांना उठून घेतलं, त्यांची सुद्धा आंघोळ केली आणि चला म्हटलं अशी काही दिवसाची सुरुवात झाली होती तर तुमच्याबरोबर पण शेअर करावं. आता कधीचा कुठला मिनी ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत नव्हती. आणि 4:30ला उठण्याचं कारण म्हणजे काही जी घरातली छोटी मोठी कामं असतात ना ते करून गेलं की आत्यांना थोडंसं हलकं वाटेल म्हणून. आता कसं असतं ना, रोजच त्यांना शेतात आणि बाजाराचं हे सगळं बघावं लागतं, म्हणून म्हटलं त्यांची थोडीशी मदत व्हावी. किंवा कसं असतं ना, जे उन्हात काम करतात ना त्यांना माहिती खरं तर काम करणं काय असतं. आपण थोडंसं सावलीत असतो म्हणून का सावलीत का असं ना कामच असतं, पण तरी फरक असतो माझ्या अंदाजाने तरी. आणि इकडे लगेच सकाळचं जे आपलं रुटीन आहे म्हणजेच पाणी येतं आमच्याकडे. आणि पाणी तसं माझ्या गावाला 3 वेळा येतं, सकाळी, दुपार आणि संध्याकाळी सुद्धा पाणी येतं. पाण्याचा अजिबात दुष्काळ नाही. ते इकडे लगेच भांडे घासून आणि मस्त भरून घेऊ म्हटलं. इकडे लगेच पाणी वगैरे भरून घेणार होती. आणि रात्री जे बालकृष्णांना जे पाणी ठेवलेलं असतं ना ते पाणी म्हटलं चला दुसऱ्या ग्लासमध्ये ओतून घेते आणि इकडे लगेच त्यांना नवीन पाणी भरून घेते. जे रात्रीचं होतं ना ते दुसऱ्या ग्लासमध्ये ट्रान्सफर केलं आणि इकडे लगेच त्यांच्यासाठी पाणी भरून घेतलं. आणि जे पाणी आहे ना रात्री ठेवलेलं ते लगेच मी सुद्धा पिणार होते, कारण तेव्हाच माझ्या दिवसाची खरं तर मी सुरुवात करत असते. चहा वगैरे काही नाही, त्याच पाण्याने माझ्या दिवसाची मी सुरुवात करते. इकडे लगेच पाणी वगैरे घेऊन घेतलं आणि थोडीफार जे कामं होते ते सुद्धा करून घेतले. आता थोडीफार म्हणजे जसं की पाणी वगैरे, रांगोळी, माझ्या डेलीच्या रुटीन. इकडे लगेच सिद्धूलासुद्धा रेडी करायला घेतलं आणि इकडे लगेच आम्ही निघालोसुद्धा. बॅग तर आधीच पॅक करून ठेवल्या होत्या मी. आणि हो, तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. इकडे लगेच बसमध्ये सुद्धा बसलो आणि हो, पोलीस स्टेशनजवळ सुद्धा थांबवली होती बस, कारण तिकीट चेक करण्यासाठी. चला इथंच एंड करते. राधे राधे.